रात्रभर पाऊस होता तर पूर्ण शेतामध्ये पाणीच होतं. नंतर पाल्यावर पण भरपूर पाणी होतं. तर नमस्कार, माझं नाव हनुमान आणि मी मोटार रिवाइंडिंग दुकान हँडल करून करतो रेशीमध्ये. रात्रभर पाऊस होता त्यामुळे शेतात थोडं लेटच गेलो. एवढं उशिरा येऊन पण एवढं शेतात पाणीच होतं. मग काय आलो शेडपाशी घेतलं नेट आणि थपड. अशी बॉक्स मध्ये मच्छरदाणी लागते बरं का. अशी मच्छरदाणी असल्यावर रोजी मासे आळ्यापाशी जात नाही. यायला थोडासा उशीर झाला, पूर्ण आळ्या उठल्या होत्या. तर आळ्यांनी काय पहिलाच पाला सगळा संपून टाकला. तुम्ही म्हणत असाल की पहिला पाला कोणता? जो दुसरा मोल्ड पास होता जेव्हा आळ्याला पाला पहिला उरला होता तेच संपून टाकला. अकोलच्या आळ्याची एका लाखाला 8 ट्रेची क्वांटिटी बरं. सुदाम पवार कडे एका लाखाला 10 ट्रेची क्वांटिटी आहे. मग व्यवस्थित बघितलं किती प्रमाणात आळ्या उठल्या तर सगळ्याच आळ्या उठल्या होत्या. त्यामुळे पटकन जावं म्हणलं पाला कापायला. मग काय घेतला वेळ हातात तर निघालो पाला कापायला. हे जे तुम्हाला पांढरा पावडर दिसतं हे ब्लिचिंग आहे बरं. ज्यावेळेस आपल्याला दुसरा लॉट घ्यायचा असतो त्यावेळेस ब्लिचिंगनी, अस्तरनी आणि डेटॉलनी पूर्ण आपले शेड व्यवस्थित धुवावं लागतं. गेलो होतो पटकन पाला कापायला पण पाल्यावर पूर्ण पाणीच होतं. एवढं पाणी असल्यावर आळ्याला पाला टाकायला जमत नाही, कारण एवढा वाला पाला टाकल्यावर लसरी येण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे आता जेवढा पाला लागतो तेवढा व्यवस्थित झटकून घेतला. इथपासून तर इथपर्यंत पूर्ण पाला व्यवस्थित प्रकारे झटकून घेतला. पाला झटकल्यामुळे पहिल्यावर एवढं पाणी पण दिसत नव्हतं पाल्यावर. मग काय अर्धा तास थांबलो, नंतर परत गेलो पाला कापायला. लहान एक कवळा पाला कापला. पाल्यावर पाणी काहीच नव्हतं त्यामुळे लगेच केला पाला टाकायला चालू. आळ्या लहान असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित प्रकारे पाला टाकावा लागतो. पहिला पाला टाकायच्या अगोदर आपल्याला रेशीम बंधू पावडर हाणलं लागतं बरं का अगोदर. तसं मी रात्री आळ्या आणल्या हाणलं होतं पावडर. आता पहिल्या पाल्याला जास्त उशीर झाला त्यामुळे तसाच पाला टाकून घेतला. दुसऱ्या पाल्याला अगोदर रेशीम बंधू पावडर हाणायचं, नंतर पाला दुसरा टाकायचा. हे बघा आताच पाला टाकला की किती फास्ट त्यांनी पाला खाणं चालू केलं. व्यवस्थित सगळीकडे पाला टाकला आणि शिल्लक पाला त्यांनी खाल्लेल्या जागेवर टाकण्यासाठी ठेवला. हे बघा आताच पाला टाकला की पूर्णपणे त्यांनी पाला जास्त खाऊन घेतला. त्यांनी ज्या जागेवरचा पाला जास्त खाल्ला त्या जागेवर परत पाला टाकून घेतो. तुम्ही काय करा, आणखी आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. युट्यूब चॅनलच्या लिंकला जाऊन सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जवान, जय किसान.